एक असं मंदिर जे आत्तापर्यंत सुद्धा अपरिचित आहे। काळाच्या ओघात या मंदिराचा इतिहास नामशेष झाला आहे। फक्त काही शिलालेख आहेत ज्यावरून समजतं की हे मंदिर शिवकाळापूर्वीचे आहे। हे भव्य दिव्य मंदिर म्हणजे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये तलवाडा हे गाव आहे आणि या गावामध्ये श्री तुरिता मातेचं एक मंदिर आहे। या मंदिराचा संपूर्ण स्थापत्य आणि या मंदिराचा संपूर्ण इतिहास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। इथे कल्लोळ तीर्थ तुळजाभवानी मंदिरासोबतच तुरिता मातेच्या डोंगरावर असणाऱ्या या गुफेचं नेमकं रहस्य काय आहे याची सुद्धा पूर्ण माहिती घेऊया। तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी गेवराई मार्गे बाय रोड आपल्याला श्री तुरिता देवी देवस्थानापर्यंत पोहोचता येते। जर तुम्ही बसने येणार असाल तर तीर्थक्षेत्र तुरिता माता मंदिर या नावाने बस थांबा आहे। इथपर्यंत पोहोचल्यानंतर गडावर न जाता गडाच्या पायथ्याला असणाऱ्या कल्लोळ तीर्थाकडे जायचे, कारण जेव्हा भाविक भक्तगण हे तलवाडा गावामध्ये येतात तेव्हा ते इथे आल्याच्या नंतर पहिल्यांदा या कल्लोळ तीर्थापाशी येतात। इथे हातपाय धुतात, त्याच्यानंतर तुळजा मातेचे दर्शन घेतात आणि तिथून पुढे भाविक भक्तगण हे पाठीमागे असणाऱ्या डोंगरावरती मातेच्या मंदिरामध्ये जातात। इथे निर्मित असणारे हे कल्लोळ तीर्थ हेमाडपंथी बांधणीचे असून याची निर्मिती हे मंदिर बांधणीच्या वेळेसची आहे असे इथले ग्रामस्थ सांगतात। इथून पुढे आपण तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गडाच्या पायथ्याला असणाऱ्या तुळजाभवानी मंदिराकडे निघतो, कारण प्रथम दर्शनाचा मान हा तुळजाभवानी मातेचाच आहे। जेव्हा भाविक भक्तगण हे तलवाडा नगरीमध्ये येतात तेव्हा या ठिकाणी तुळजा मातेचे प्रथम दर्शन घेतात आणि त्याच्यानंतरच गडावरती तुरिता मातेच्या दर्शनासाठी जातात। या तुळजा मातेच्या मंदिराची बरीचशी पडझड झालेली आहे। येथील ग्रामस्थ आणि स्थानिक राजकीय मंडळी हे फक्त मोठमोठ्या गप्पाच मारतात आणि विकास कामांना आपापसातील मतभेदामुळे दूर ठेवतात। हे इथली अवस्था पाहून न सांगता आपल्या लक्षात येऊन जातं। इथून पुढे श्री तुरिता मातेच्या दर्शनासाठी आपण गडाकडे निघतो। तुरिता मातेच्या गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। सध्या आपण श्री तुरिता देवी देवस्थान मंदिराच्या पायथ्याशी आहोत। या मार्गाने आपल्याला वरतीपर्यंत जायचं। इथे एक छोटीशी कमान आहे, या कमानीच्या आतमधून प्रवेश करत आपण गडावरती जाऊ शकतो। या मार्गाने तुम्ही तुमच्या वाहनाने गडावरती पोहोचू शकता आणि दुसरा मार्ग म्हणजे पायरी मार्ग। चला तर आता आपण पायरी मार्गाने मातेच्या गडावरती जाऊया। पायऱ्या चढत असताना जर दमछाक झालीच तर असे छोटे छोटे देवळीवजा मंदिर आहेत। या मंदिराच्या पाठीमागे मोठे मोठे असे लिंबाचे किंवा वेगवेगळ्या वृक्षाचे झाड आहे। या झाडाच्या खाली आपण चढत असताना काही वेळ विश्रांती नक्की घेऊ शकतो। इथून पुढे हिरवाईने नटलेला मातेचा डोंगर पाहत आपण गडाच्या समोर येऊन पोहोचतो। वरती पोहोचताच असं आपल्याला दरवाजाच्या समोर 4 दीपमाळ दिसतात, 2 छोट्या आणि 2 मोठ्या। तर गडावरती एकूण 6 दीपमाळी आहेत। या दीपमाळीवरती काही लेख लिहिलेले आहेत। या लेखासंदर्भातील माहिती येथील विश्वस्तांनी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला। सदर शिलालेखामध्ये त्वरितापूर निवासिनी मामले बीड असा उल्लेख केलेला आहे। या जे लिहिलेलं आहे ह्याच्यावरनं असं लक्षात येतं की ही जी मूळ लिपी आहे साधारणतः शिवाजी महाराजांच्या काळातली मूळ लिपी आहे आणि ही 350 पावणे 400 वर्षापूर्वीची लिपी आहे आणि त्याच्यापूर्वी 50 वर्ष तरी कमीत कमी 50 वर्ष मंदिराचं बांधकाम चाललेलं असावं यावरून असा अंदाज काढला जातो। जे जाणकार लोक ते सांगतायत की बाबा हे 400 ते 450 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे। हे या दीपमाळींच्या समोरच मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या वरती मातेचा नगारखाना आहे। या नगारखान्याबद्दल असे सांगतात, हा नगारखाना दुसऱ्या मजल्यावरती आहे आणि हा नगारखाना दुसऱ्या मजल्यावरती असल्यामुळं आपल्या तलवाड्या गावामध्ये कुणी 2 मजली इमारत बांधत नाही। हा एक रिवाज आहे। आपल्या गावामध्ये 2 मजली इमारत कुठेही दिसणार नाही। सर्व धर्माचे लोक फक्त 1 मजलीची इमारत वापरतात, महाडी कुणीही बसवत नाही असा एक रिवाज आपल्या तलवाड्यामध्ये आहे। आपली हिंदू संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे। तुमच्या भागात सुद्धा असा कोणता अनोखा नियम आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो। इथल्या शांत आणि सुंदर वातावरणामुळे प्रत्येकाचे मन हे प्रसन्न होतेच। मूळ मंदिर हे हेमाडपंथी बांधणीचे आहे, मात्र काळाच्या ओघात काही बदल करावे लागले। त्याच्यामुळे आता मंदिरामध्ये काही नवीन बांधकामे सुद्धा पाहायला मिळतात। त्यात दर्शन रांग, यज्ञकुंड, सभामंडप हे अगोदर सुद्धा होतेच, मात्र भक्तांच्या सोयीसाठी या ठिकाणावरती छत टाकण्यात आलेले आहे। भाविक मंदिरामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम भैरवनाथाच्या मंदिरामध्ये येतात। या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये
एका बाजूस श्री शनिदेव तर दुसऱ्या बाजूस श्री दुर्गा माता आणि मध्ये भैरवनाथाची मूर्ती आहे. भाविक येथील शनी महाराज, भैरवनाथ आणि दुर्गा मातेचे दर्शन घेऊन नंतर मातेच्या दर्शनासाठी मुख्य मंदिराकडे निघतात. मंदिरामध्ये प्रवेश करताना सभामंडप, गाभारा आणि मुख्य गाभारा असे मंदिराचे 3 भाग आहेत. सभामंडप हा पूर्णपणे मोकळा, तर गाभाऱ्यामध्ये मातेच्या परड्या आणि मातेचा पलंग आपल्याला पाहायला मिळतो. मातेच्या या पलंगाबद्दलची सुद्धा एक प्रथा आहे. हा आहे आपल्या देवीचा शय्या पलंग. हा देवीला पलंग आहे, त्यामुळे असा एक रिवाज आहे आपल्या तलवाड्यामध्ये की देवीला पलंग असल्यामुळं प्रॉपर इथले जे काही लोक आहेत ते स्वतः पलंग विकत घेत नाहीयेत. त्यामुळं आणि नवरात्रामध्ये ज्यावेळेस आपण नवरात्राचा आरंभ होतो त्यामुळे नवरात्रामध्ये 9 दिवस पलंग आपल्या गावातले लोक वापरत नाही, हा एक रिवाज इथं आहे. तर त्यामुळं पलंगाला विशेष महत्त्व आपल्या तुरितापूर नगरी म्हणजे तलवाड्यामध्ये आहे. खरंच आहे ना ही एक अनोखी गोष्ट. तुम्हाला अशा प्रथेविषयी या अगोदर माहिती आहे का, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आता आपण मातेच्या दर्शनासाठी मुख्य गाभाऱ्यामध्ये जाऊ. मातेचा मूळ गाभारा हा पूर्ण हेमाडपंथी बांधणीचा आहे, मात्र आता नव्याने संपूर्ण गाभाऱ्यामध्ये ग्रेनाइटचे काम केलेले आहे आणि छताला एक आकर्षक आणि सुंदर असे झुंबर लटकवलेले आहे. तर मातेची मूर्ती ही पूर्णपणे पाषाणातली आहे आणि समोर मातेच्या चरणपादुका ठेवलेल्या आहेत आणि एका बाजूस मातेची चांदीची मूर्ती सुद्धा बसवलेली आहे. इथे असणाऱ्या मातेच्या मूर्तीबद्दल इथल्या विश्वस्त मंडळींनी आपल्याला काही माहिती सुद्धा दिली, ती पुढील प्रमाणे. ही मूर्ती जी आहे या मूर्तीचं एक वैशिष्ट्य असं आहे, या मूर्तीला 4 हात आहेत, म्हणजे विष्णू नारायणाचा अवतार आहे. एका हातामध्ये शंख आहे, पद्म, चक्र, गदा असे हे घेतलेले आहेत त्यांनी देवस्थानामध्ये आणि खाली पादुका ठेवून हे केलेलं आहे. ही पूर्ण मूर्ती पाषाणाची आहे. पाषाण मूर्ती असून नवसाला पावणारी म्हणून असून महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरील लोक इथं मुद्दाम दर्शनासाठी येतात व त्यांचे अनुभव आपण शेअर करतात. आपण सुद्धा मोठ्या मनोभावाने, श्रद्धेने आणि आस्थेने मातेचे दर्शन घेतो. मातेचा गंध लावतो, जल घेतो आणि प्रसाद घेतो. त्यानंतर मातेचा आशीर्वाद म्हणून मिळालेले श्रीफळ घेऊन मातेच्या गाभाऱ्यातून बाहेर पडतो आणि निघतो या मंदिराच्या डोंगराच्या कुशीत असणारी रहस्यमय गुफा पाहण्यासाठी. गुफेकडे जात असताना आपल्याला योगेश्वरी देवीचे मंदिर लागते. अगोदर ही योगेश्वरी माता त्या गुफेमध्ये स्थित होती, मात्र काही कारणास्तव योगेश्वरी माता ही गुफेमधून उचलून वरी मंदिरामध्ये स्थापित करण्यात आली. त्यामुळे सध्या खाली असणाऱ्या गुफेकडे माणसांचा वावर हा खूपच कमी असतो. इथे असणाऱ्या गुफेबद्दल येथील स्थानिक लोक काही कथा सांगतात. एकदा या गुफेचे अंतर मोजण्यासाठी भरपूर साऱ्या मेंढ्या या गुफेमध्ये सोडण्यात आल्या, मात्र शेवटपर्यंत एकच मेंढी जिवंत राहिली आणि ती मेंढी या गुफेच्या दुसऱ्या टोकाला जिवंत निघाली. प्रत्येक देवस्थानाचं जसं काही ना काहीतरी रहस्य असतं, तसंच या तुरिता मातेचं एक रहस्य आहे. आपण जे आहे ते देवीच्या मंदिराच्या खालच्या बाजूला आहोत आणि या ठिकाणी एक भरपूर मोठी गुफा आहे आणि या गुफेला 2 रस्ते आहेत. एक माझ्या उजव्या साईडचा रस्ता आहे आणि एक डाव्या साईडचा रस्ता आहे. हे दोन्ही रस्ते जे आहेत ते आतमध्ये खूप लांबपर्यंत आहेत. आपण आतमध्ये जाणार नाहीत कारण इथे मिथेनचा वास येत आहे. मिथेन जर तुमच्या शरीरामध्ये गेला तर तुम्ही बेशुद्ध पडू शकता. तर त्याच्या काळजीसाठी आपण फक्त बाहेरनं गुफा दाखवणार आहोत. सध्या या गुफेची खूप सारी पडझड झालेली आहे, त्यामुळेच इथे असणारी योगेश्वरी माता ही वरती हलवण्यात आली. योगेश्वरी माता आणि स्तुरिता माता यांचं नेमकं नातं काय हे तुम्हाला माहीत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो आपण योगेश्वरी मातेवरतीच बनवणार आहोत, तर तोही व्हिडिओ नक्की पहा. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू.